नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा इयत्ता 10वीची आज 1 मार्च मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका या ठिकाणी झाली त्या प्रश्नपत्रिकेचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग लगेचच इयत्ता 10वीची मराठी विषयाची बोर्डाची प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने होते पहा. 80 मार्काची ही प्रश्नपत्रिका होती पहा. हे 80 मार्कापैकी आपण किती प्रश्न बरोबर सोडवले ते पाहण्यासाठी लगेचच आपण या ठिकाणी पाहूया. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, उत्तरे लिहा. पहा, पहिला प्रश्न होता म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार काय होतं, तर मुलाची पत्र हे म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार होतं. पहा, आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा कोण होता, तर पोस्टमन. आपल्या तरुण मुलांना माणसं दाखवणारा पोस्टमन होता. पहा, मुलाची पत्र आणि पोस्टमन हे लिहिलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी या कृतीचे 2 मार्क या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर पहा, म्हणजे हा जो उतारा होता हा उतारा वाचून आपल्याला ते प्रश्न या ठिकाणी सोडवायचे होते. पहा, म्हणजे ते 2 मार्क नक्कीच तुम्हाला या ठिकाणी मिळाले असतील. त्यानंतर आकृती पूर्ण करा. वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना. पहा, वाट पाहण्याशी निगडीत असणाऱ्या भावना आहेत दुःख, काळजी, भीती आणि अस्वस्थता. या वाट पाहण्याच्या मागील म्हणजे वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना आहेत. पहा, दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता. त्यानंतर स्वमतामध्ये काय आहे, तर वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. या उद्गाराविषयी तुमचे मत सविस्तर लिहा. पहा, स्वमत आपल्या मताप्रमाणे या ठिकाणी लिहायचं होतं. वाट पाहणं यामध्ये फक्त सुखच नाही तर दुःख, काळजी, भीती देखील असू शकते. आपण आपले आई वडील गावी गेले तर परत कधी येतील याची आतुरतेने वाट पाहत असतो. अशा पद्धतीने आपलं स्वमत या ठिकाणी सविस्तर लिहायचं होतं. पहा, त्यानंतर उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती कर. तर कृती आहे सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्ये. पहा, सोनालीच्या झोपेचं वैशिष्ट्य काय होतं, चटकन झोपी न जाणे आणि थोपटून झोपावे लागणे. असं हे सोनालीच्या झोपेचं वैशिष्ट्य जर तुम्ही लिहिलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला 2 मार्क ही मिळणार आहेत. त्यानंतर पुढं होतं हा जो उतारा होता तो उतारा वाचून आपल्याला काय करायचं होतं, त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे होते. पहा, त्यानंतर कोणते लिहा सोनालीवर ताईगिरी करणारी. पहा, सोनालीवर ताईगिरी करणारी कोण होती, तर रुपाली होती. झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछानात शिरणारी सोनाली होती. पहा, त्यानंतर स्वमतामध्ये सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा. या ठिकाणी स्वमतामध्ये आपल्याला तो जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग आपल्या शब्दामध्ये लिहायचा होता. त्यानंतर उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, आकृतीबंध पूर्ण करा. आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी. पहा, आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी आहेत निर्मल्यता, पावित्र्य, कोमलता आणि माधुर्य. अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी आईजवळ क्षणभर बसल्यानंतर मिळतात, म्हणून ह्या गोष्टी लिहिणं गरजेचं होतं. पहा, या ठिकाणी हा जो मातेचा महिमा मी किती सांगू किती गाऊ, या ठिकाणी हा जो उतारा होता तो आपल्याला लक्षपूर्वक वाचायचा होता. कधी ते लिहा आई कावरी बावरी होते. पहा, आई कावरी बावरी केव्हा होते, तर मुलांचे जरा काही दुखले खुपले तर आई कावरी बावरी होत असते. म्हणजे आई कावरी बावरी केव्हा होते, तर मुलाचे जरा काही दुखले खुपले तर आई कावरी बावरी होते. हे उत्तर या ठिकाणी लिहायचं होतं. पहा, आई थकणार नाही. मुलांची सेवा चाकरी करताना आई थकणार नाही. अशा पद्धतीचं उत्तर या ठिकाणी होतं. त्यानंतर विभाग 2 होता पद्य विभाग. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहा, चौकटी पूर्ण करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट काय आहे, तर मळवाट ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारलेली गोष्ट होती. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे खाचखळगे हे काय करत होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वागत करत होते. पहा, म्हणजे या अशा पद्धतीने आपण या ठिकाणी उत्तरं लिहिणं या कवितेवर आधारित होतं. पहा, त्यानंतर खाली होतं काय आहे खाली, तर आकृतीबंध पूर्ण करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य. पहा, मूक समाजाचा नायक म्हणून त्यांनी कार्य केलं. बहिष्कृत भारत जागा केला. ज्ञानाच्या बळावर रणशिंग फुकले. 14 तळ्याचा संग्राम घडून आणला. म्हणजे अशा पद्धतीने 4 कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लिहायची होती, त्याला आपल्याला 2 मार्क होते. पहा, त्यानंतर खालील पंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दातल्या तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळची परिस्थिती ओळखून ज्ञानरूपी संग्रामातून नवा इतिहास घडवण्याचे कार्य केले. त्यांनी भारताला संविधान दिले, त्याद्वारे भारताचा संपूर्ण कारभार चालला जातो. म्हणजे या ठिकाणी तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास हे आपल्या शब्दामध्ये
या पद्यपंक्तीचा अर्थ आपल्याला आपल्या शब्दात या ठिकाणी लिहायचा होता, 2 मार्कासाठी होता पहा. त्यानंतर काव्य सौंदर्यामध्ये आज 50 वर्षाचे अनुभवतोय, सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत, बिगुल प्रतीक्षा करतोय, चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. या ओळीचं विचार सौंदर्य आपल्याला काय करायचं होतं, आपल्या शब्दामध्ये या ठिकाणी स्पष्ट करायचं होतं. त्यानंतर पहा, खालील मुद्द्याच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. पहा, भरत वाक्य आणि आश्वासक चित्र ही कविता पहा. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री भरत वाक्य, मोरोपंत आणि आश्वासक चित्र यांचं निर्जा. प्रस्तुत कवितेचा विषय आहे पहा भरत काव्य, याचं सत्कर्माचे महत्त्व पटवून दिले आहे आणि आश्वासक चित्रामध्ये स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र या ठिकाणी आहे. आता प्रस्तुत कवितात आवडण्याची वा न आवडण्याची कारणे कोणती आहे, तर पहा या ठिकाणी जे भरत काव्य आहे त्याच्यामध्ये सज्जन माणसाची संगत चांगली असते आणि भक्तिमार्गाकडे बुद्धी वळवावी अशा ठिकाणी काय न आवडणारे काही प्रसंग देखील या ठिकाणी आहेत. त्यानंतर आश्वासक चित्रामध्ये भातुकलीचे जग स्वप्नाळू असतं हे न आवडणारा भाग झालं आणि आवडणारा भविष्यात स्त्री पुरुषामध्ये परस्पर स्नेह व सामंजस्य निर्माण होईल असं आवडणारा भाग या ठिकाणी या कवितेमध्ये आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या कृतीतील या मुद्द्यांच्या आधारे कवितेतील संबंध या ठिकाणी सोडवायचा होता पहा. त्यानंतर खाली दिलेल्या काव्यपंक्तीचं रसग्रहण या ठिकाणी करायचं होतं. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. या काव्यपंक्तीचं रसग्रहण तुम्ही या ठिकाणी केलेलं असेल. त्यानंतर स्थूल वाचनामध्ये या ठिकाणी खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या होत्या पहा. या ठिकाणी 3 कृती दिल्यात आणि त्या 3 कृतीपैकी 2 कृती या ठिकाणी आपल्याला सोडवायच्या होत्या. त्यानंतर विभाग 4था होता भाषाभ्यास, व्याकरण घटकावर आधारित पहा. समास त्रिभुवन, त्रिभुवन काय आहे, द्विगु समास आहे आणि पुरुषोत्तम हा कर्मधारय समास आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जोड्या जुळवायच्या होत्या. त्रिभुवन, द्विगु समास, पुरुषोत्तम, कर्मधारय समास. 2 मार्कासाठी या जोड्या होत्या पहा. त्यानंतर शब्दसिद्धी, खाली दिलेल्या शब्दाचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. बिनचूक, जमीनदार, तीळ तीळ आणि आंबट चिंबट पहा. प्रत्यय घटित शब्द काय आहे, तर जमीनदार या ठिकाणी प्रत्यय लागलाय दार पहा. उपसर्ग म्हणजे बी लागलाय बिनचूक, म्हणजे या ठिकाणी बिनचूक हे जे काय आहे तो उपसर्ग आहे. अभ्यस्त शब्द तीळ तीळ आणि आंबट चिंबट हे अभ्यस्त शब्द आहेत. असं वर्गीकरण जर आपण केलं असेल तर आपल्याला 2 मार्क या ठिकाणी नक्कीच मिळणार आहेत. त्यानंतर वाक्प्रचार, खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पहा, कंठस्नान घालणे, ठार मारणे. पहा या ठिकाणी फक्त वाक्य अर्थ सांगितलाय, पण वाक्यात उपयोग करायचं म्हटलं तर रामाने रावणाला कंठस्नान घातले म्हणजे रावणाला ठार मारलं पहा. हुकमत गाजवणे, आपले म्हणणे दुसऱ्यावर लादणे पहा. लादेन अमेरिकेवर हुकमत गाजवत होता अशा पद्धतीचा वाक्यात उपयोग आपल्याला करता येईल. व्यथित होणे, दुःखी होणे पहा. म्हणजे या ठिकाणी आईची व्यथा पाहून मुलगा व्यथित झाला, म्हणजेच व्यथित होणे म्हणजे दुःखी होणे. आनंद गगनात न मावणे, खूप आनंद होणे पहा. म्हणजे जर आपण वाक्यात उपयोग करायचं जर झालं तर साईचा स्कॉलरशिप परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक आल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेना, म्हणजे त्याला खूप आनंद झालेला आहे पहा. खूप आनंद होणे अशा पद्धतीने आपल्याला वाक्यात उपयोग करायचं होतं. त्यानंतर भाषिक घटकावर आधारित कृती आहे. शब्दसंपत्ती, खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा. पहा आता मार्गला काय समानार्थी शब्द आहे, रस्ता, पथ. त्यानंतर जल, पाणी, उदक असं समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे होते. त्यानंतर खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. सुपीक, नापीक, ज्ञानी, अज्ञानी. त्यानंतर खालील शब्दाचे वचन बदला. भिंती त्याचं वचन आहे पहा भिंत, भिंती. रस्ता, रस्ते. त्यानंतर पहा 1 मार्कासाठी हे वचन बदला होतं पहा. खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. रखवालदार, बरोबर. रखवालदार पासून पहा दार, त्यानंतर वाल, त्याचबरोबर रवा अशा पद्धतीचे शब्द या ठिकाणी रखवालदार या शब्दापासून तयार करता येतील. 1 मार्कासाठी हा प्रश्न होता. त्यानंतर लेखन नियमानुसार लेखन, खालील वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा. कोणतेही 2 वाक्य सोडवा. पहा या ठिकाणी आपल्याला महर्षी कर्वे यांजमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होते पहा. महर्षी शीची वेलांटी दुसरी पाहिजे, त्यानंतर स्थितप्रिय स्थितची वेलांटी पहिली पाहिजे, महर्षी आणि स्थितप्रज्ञाची. त्यानंतर पावसाळ्यात दिशा धुसर झालेल्या असतात, दिशाची वेलांटी पहा पहिली पाहिजे आणि धुसरचा धू हा दुसरा उकार या ठिकाणी दला पाहिजे. महाराष्ट्र ही संताची भूमी आहे, या ठिकाणी हिला
दुसरी वेलांटी आणि भूला दुसरा उकार असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने ते वाक्य जर आपण सोडवले असतील तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी याचे मार्क मिळणार आहेत. पहा, शनिवारी दुपारी 12:30ची वेळ होती. शनिवार नीची पहिली वेलांटी पाहिजे आणि दुपारीची दूची या ठिकाणी जो दुसरा उकार आहे तो पहिला या ठिकाणी पाहिजे. त्यानंतर खालील विरामचिन्हे ओळखा. पहा, या ठिकाणी स्वल्प विराम आहे. त्यानंतर इथं आहे दुहेरी अवतरण चिन्ह. म्हणजे या ठिकाणी जर आपण स्वल्पविराम आणि दुहेरी अवतरण चिन्ह हे उत्तर लिहिलं असेल तर तुम्हाला 1 मार्क या ठिकाणी फिक्स मिळणार आहे. त्यानंतर पारिभाषिक शब्द लिहा. खालील शब्दाचा प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. टॅक्स म्हणजे कर, एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शनीय, एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शनी. म्हणजे कर आणि प्रदर्शनी हे जे मराठी भाषेतील शब्द लिहिले असते तर आपल्याला 1 मार्क या ठिकाणी मिळणार आहे. पहा, त्यानंतर उपयोजित लेखनामध्ये या ठिकाणी पत्रलेखन होतं. पहा, त्याचबरोबर पत्रलेखनानंतर त्या ठिकाणी किंवा या ठिकाणी अपठित गद्य उत्तराचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहायचा होता. पहा, म्हणजे सारांश लेखन देखील या ठिकाणी होतं पत्रलेखनाला. और त्यानंतर खालीपैकी कोणतेही 2 कृती सोडव. या ठिकाणी 10 गुण होतं. पहा, जाहिरात लेखन, संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा. पहा, जाहिरात तयार करताना छोटीशी आणि आकर्षक आपल्याला जाहिरात करता आली पाहिजे. त्याचबरोबर त्या ठिकाणी यमक जुळणारं जे कोष्टक आहे ते कोष्टक देखील वापरलं तरी देखील जाहिरात आपली कशी होते, आकर्षक होते. पहा, जे संगणक प्रशिक्षण वर्गाची म्हणजे त्वरा करा अत्यंत चांगल्या प्रकारचं संगणक प्रशिक्षण या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. म्हणजे स्थळ लिहायचं, त्याचबरोबर त्या प्रशिक्षणाची वैशिष्ट्य थोडक्यात लिहा. म्हणजे अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे काय करा, जाहिरात तयार करा. त्यानंतर बातमी लेखन आहे. खालील विषयावर बातमी तयार करा. पहा, जाहिरात लेखन आणि बातमी. ज्ञानज्योत विद्यालय वर्धा येथे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. पहा, म्हणजे 15 ऑगस्टच्या दिवशी ध्वजारोहण कोणाच्या हस्ते झालं, काय ते संपूर्ण सविस्तर त्या बातमी लेखनामध्ये लिहू शकता तुम्ही. त्याचबरोबर कोणकोणत्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असं संपूर्ण या ठिकाणी तुम्ही ज्ञानज्योती विद्यालयातील वर्धा येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा झाला त्याची बातमी त्या ठिकाणी तयार करू शकता. किंवा कथालेखन आहे. खालील अपूर्ण कथा पूर्ण करा. दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही. त्या ठिकाणी पहा, कथा लेखनाचा जो मजकूर आहे तो मजकूर या ठिकाणी दिलेला आहे. शाळाची घंटा वाजली. शाळा सुटल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थी गडबडीने बाहेर पडू लागले. वरच्या मजल्यावर श्रेया आणि स्नेहा धावतच बाहेर पडल्या. सिटी बसमध्ये जागा मिळत नाही म्हणून त्या भरभर चालत होत्या. शेवटी त्या बस थांब्याजवळ पोहोचल्या आणि तिथून पुढं आपल्या मनाने या ठिकाणी कथा लिहायची. म्हणजे या कथा लेखनाला देखील तुम्हाला काय आहे, मार्क आहेत. त्यानंतर लेखन कौशल्य. खालील लेखन प्रकारापैकी कोणतीही एक कृती सोडवा. 8 मार्काचं आहे. प्रसंग लेखन आपल्याला या ठिकाणी करायचं होतं. नक्कीच तुम्ही हे आत्मकथन, प्रसंग लेखन हे तुम्ही व्यवस्थित. वैचारिक लेखनामध्ये काय आहे, जलप्रदूषण समस्या उपाय या विषयावर तुमचे विचार लिहा. म्हणजे हा जो निबंध टाईप लेखन आहे, जलप्रदूषण आणि समस्या व उपाय याच्यावरती तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करायचे होते. अशा पद्धतीचा हा इयत्ता 10वीचा जो पेपर आहे तो पेपर नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवला असेल. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे. धन्यवाद.